दुष्काळ झाले माझ्या देशा म्हणून आलो मी तुझ्या भागा कोणी नोकरचा कर ठेवा रे लय दुष्काळ झाले माझ्या देशावरती. होय होय ए बालूबाई इकडे या म्हाताऱ्याला आपल्या वाड्यावरती सरदार ठेवायचे आपल्याला. अरे बाबा हो अरे तो म्हातारा कोण्या गावात तर कोण्या शिवाचा विचार केला. हा विचारतो ना मी. अरे अरे ये बाबा अरे या म्हाताऱ्याला आपल्या वाड्यावर आणलं वैर. हा अरे काय सांगायचं ये बाबा वैर. हो अरे कोण्या गावाचं आणि कोण्या शिवाचं आणि कोण्या नावाचं. हा अरे आले आले आपल्या वाड्यावरती घेऊन आलं. अरे तुझं काय डोकं पिरलं वैर. काय झालंय आपल्या वाड्यावर पहिले 4 चाकर आहे. हा. या म्हाताऱ्याला कशाला ठेवायचं वैर. अरे म्हातारा माणूस कामाचा कामाचा आहे. ते म्हण केला म्हण हा कुकर सारी कुकर कुकरे पिकरे चारी वाडा बिडा समावून ठेवी वाडा 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 समावती. अरे ये बाबा हा. अरे कोण्या गावाचं आणि कोण्या नावाचं आणि कोण्या शिवाचं. हा अरे आपल्या वाड्यावरती 9 लाख वतन हाय र. होय होय हाय वय. होय अरे आला कुठं गेला कुठं तर अरे कुकर बिकर नेलं तर अरे याचं लो कुठं पाहिजे लो कुठं. म्हणजे लोक कुठं पाहिजे वय वय म्हणजे माझं नाव पत्ता. अरे नाव पत्ता पाहिजे वय. यो बानू वय किरा आता तुला नाव पत्ता पाहिजे ना नाव व? पत्ता पाहिजे वय. यो बानू वय की डायरीवरती लिहून दे कसं तू तोंडाने आठवण राखणार नाही. बरोबर आहे. असं वय. हा अरे ये म्हाताऱ्या आई अरे आमच्या वाड्यावरती नवीन माणूस आला तर नाव पत्ता घेतल्याशिवाय आम्ही पाठवत नाही. बरोबर अरे वाड्यावर लय बसली आहे. लय काय आव्हान, लय काय आव्हान. अरे ये म्हाताऱ्या अरे तुझं नाव पत्ता सांग वय की. नाव पत्ता वय वय डायरीवरती लिहून दे. ते वय. जय जय वाडी बानू माझा तो गाव जय जय वाडी बानू माझा तो गाव शिवगावडी माझा तो गाव. लिहिलं? लिहिलं. अरे ये बाबा हा अरे या म्हाताऱ्याला काय ठाव हाय का नव. हा अरे जय जय वाडी त्याचं गावाचं पत्त सांगितलं वैर. हा शिवगावडी त्याचं नाव सांगितलं. हा आणि तुला आडनाव हाय का नाही वय. बानूला माझं आडनाव कळलं नाही परंतु देवाची ओळख बानू धनगरीला नाही. हिला चाटच भरतो हे बानू अरे वय वय म्हाताऱ्या तुला आडनाव कळलं आणि नाही काय करलं वय. खुट्टो पाडू. ए बालूबाई अरे वय वय बाबा या म्हाताऱ्याचं नाव समजलं का तुला. अरे नाही समजलं वैर. फोटो पाडू तुला ऐकायलाच कमी येते का रे? हे बाबाने गाव सांगितलं नाव सांगितलं कुठं पण अरे ये म्हाताऱ्या आई. अरे ये बाबा बाबा हा अरे आपल्या वाड्यावरती या म्हाताऱ्याला चाकर म्हणून ठेवलं. ठेवलं. अरे ये म्हाताऱ्या आई अरे तुझं जेवण खावणं बानू वय वय म्हणजे जेवण खावणं. आणि पगार आता पाणी म्हातारा माणूस वय वय माझ्या बहिणीला लय चांगली माहिती. वय आता ती पुढल्या गोष्टी नाही सांगत आणि पगार पण पाणी बहिणी एक आठवण ठेवते म्हणून मला धनगरूप द्यावा लागले. असं वय. नाही तू धनगरूप घेतला नसता तो तिने धोतर आणलं. माझा भाऊ आला लय वर्षाने मला भाऊ देतो वय वय तिने धोतर आणलं. वय किरा यो बानू वय वय म्हणजे तुला खाण्यापिण्याचं आणि सांग. पगार पाणीचं खाण्यापिण्याचं यो बानू वय वय पैसा टका नको ग पैसा टका नको बानू फुकटाची पगार घेणार नाही. अरे ये म्हाताऱ्या लुकटाचं चाकर माझ्या वाड्यावरती ठेवत पण नाही वय. फुकटाची चक्कर ठेवत नाही. नाही ठेवत वय. यो बानू वय किरा तुला जेवणाची पद्धत सांगतो. आणि सांगा वय. 2 टोपल्याच्या भाकरी लागती बानू नारीला लय कमी खातो. तरी सांगतो कमी खातो. अरे म्हाताऱ्या वरण किती करावं लागणार. अरे जास्त वरण करू नका. 2 टोपल्याच्या भाकरीला 12 चंपाचा वरण लागतं नारीला लय कमी खातो. तरी सांगतो कमी खातो. अरे म्हाताऱ्या आई, 12 चंपाच्या वराला अर्जुन सागरांना घरांना पाणी पुरेल का. ते अर्जुन सागर लय मोठा आहे पण अर्धाच पाणी होता. माशाला बी ठेवा नाही तर माशा तर पडले मग माझा जीव तर पडतो. मग एक टँकर टाकून दे तेवढं. काय खर्च काय होईल.
अरे म्हाताऱ्या आई. मग त्या तिखट किती टाकावं लागणार तिखट जास्त करू नका. हा तिखट जास्त झाला तर संडास होती. बरोबर आहे जास्त तिखट करू नका. हा बानू वय की ही तिखट जास्त मला फावत नाही. असं वैर 2-4 पाहिली म्हणजे चंप वय वय तिखट होय. अरे 2 ने 4 6 पाहिली झालं मग सहा पाहिली झाली ना मग तिखट होय. हा बरोबर अरे अरे या म्हाताऱ्या म्हाताऱ्या आई, अरे गोड किती वैर आम्ही त्याला मीठ म्हणतो. अरे वय गोड असं म्हणतो. वय तुम्ही गोड म्हणता, आम्ही गोड म्हणतो वय आम्ही मीठ म्हणतो. असं वय यो बानू वय की रा. आता 2 टोपल्याच्या भाकरी वय की 12 चपाचं वरण वरण आहे तर जास्त खारं करायचे नाही. असं वैर 2-4 गोण्या टाकायचे. वय की रा. तरी सांगतो कमीच म्हणे खारं व्हायला ए नको. बानूबाई अरे वय या बाबा म्हाताऱ्याची जेवणची पद्धत कशी आहे अरे काय सांगायचं बाबा मला नाही पाटली पटली वैर सकाळी 2 टोपल्या भाकरी खायचं वय तरी दुपारी 2 टोपल्या भाकरी खायचं अगदी कमी खायचं, संध्याकाळी 2 टोपल्या भाकरी खायचं बिलकुल कमी खातो या र. म्हाताऱ्यातून 10 दिवसातून 6 टोपल्या भाकरी खाणं अगदी कमी खातोय. म्हातारा आपल्या वाड्यावरती सोनं लावून देणार बाबाने रात्रभर तंबाख खाल्ली नाही आणि कसं वाड्यावरती तुला जा. अरे येड्या हा म्हातारा माणूस हो. अरे तुमच्या वाड्यावरती कल्याण करून असं जाणार का? यो बानू, तुझ्या वाड्याचं वाडं भरून दे. अरे अरे ये रे म्हाताऱ्या बानूचा वाडा भर ते मेंढ्याचा वाडा राहते अरे तुझ्या तोंडाला चव हाय का नवं बानूचा वाडा बुरविल म्हणे अरे येड्या, लेंडी पाड्यावरती बाणाचं वाडा आहे. वाडा हाय बाई मग मेंढराचं वाड्याचं वाडा बनवू. असं बघ म्हण बाई आणि गेला खंडोबा चंदन फुला गेला.